निश्चितच गोलंदाज अटॅक होते. गोलंदाज चला पंच सामन्याला सुरुवात करायची. कुठल्या प्रकारचा विलंब करू नका. इथे मात्र आजच्या फायनल डे मध्ये आपण पाहतो शेवटचा सामना आजच्या दिवसातील कारो विपक्ष गोरेगाव. तर गोलंदाज अटॅक वरती गोलंदाज कारो संघाकडून सागरला प्रचलन केलंय. तर स्ट्रायकर फलंदाज संदीप. त्या संदीप मध्ये मात्र मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. त्या संदीपला मात्र शांत ठेवण्याचं काम करेल का गोलंदाज सागर हे देखील पाहणं गरजेचं असेल. परंतु नॉन स्ट्राईकला तेवढाच ताकदीचा फलंदाज पाहतो आपण कैलास. इथे मात्र गोलंदाज देखील तेवढीच धारदार पाहतोय आपण गोलंदाज सागर यांचे. नेहमीच मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज केलं जाते गोलंदाज सागर यांना. त्याचं मात्र इथे रोख उदाहरण देत असताना गोलंदाज सागरला पाहू. आता मात्र संदीप समोर कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू मारा करेल गोलंदाज सागर तर पेस करेल संदीप. पहिलाच चेंडू रिवर्स आणि रिवर्सचा अटेम्प्ट केलं होतं. निश्चितच चेंडू मात्र वाईट असेल. पंचांशी वाद घालू नका. निश्चितच इथे मात्र कुठल्याही प्रकारचा सफल विफल नसणार आहे. निश्चितच तुम्हाला फक्त रिव्ह्यू हाईट फॅक्टर साठी असेल. निश्चितच पहिला चेंडू येतो स्वेर येतो फाईट येतोय आणि व्हाईटने मात्र संघाचं खातं ओपन केलं जाईल गोरेगाव संघाचं. निश्चितच एक्स्ट्राच्या स्वरूपात मध्ये फलकावर एक धाव होईल. निश्चितच पहिला चेंडू मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता फलंदाज संदीप यांचा. पुन्हा एकदा इनसाइड एज. निश्चितच थर्ड शॉट मैदानामध्ये चांगला झेल टिपला जातो. संदीपच्या खेळीचा अंत पहिला धक्का लागत असताना संदीपच्या स्वरूपात. जिथं भाई हमारा खडा तो लागे सरकार से भी बड़ा. निश्चितच असंच काही आपण बोलबाला ऐकतो. निश्चितच कुणाल शेळके साहेबांचं निश्चितच प्रत्येक सुख दुःखाच्या कार्यात नेहमीच हक्याला धावून येणारा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे कुणाल शेळके साहेब. त्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी निश्चितच तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं. आणि इथं मात्र आपण मैदानामध्ये येतोय. मैदानामध्ये मात्र पहिला गडी घरात झाले गोरेगाव संघाचा संदीप. नवीन फलंदाज अनिल. निश्चितच कुठेतरी मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू होतो. निश्चितच दुसरा डॉट चेंडू होतो. निश्चितच कुठेतरी अजूनही मात्र बॅटने कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. अनिलला देखील शांत ठेवण्याचं काम केलं गोलंदाज सागरने. निश्चितच कुठेतरी प्रेशर पाहायला भेटतो फलंदाजावरती. त्या प्रेशरला मात्र पुन्हा एकदा मात्र इथे मात्र पाहावं लागेल. निश्चितच पंचांचा बोर आकाशावरती लेग बी पुढच्या जाळ्यामध्ये मात्र दुसरा धक्का लागत असताना अनिलच्या स्वरूपात गोरेगाव संघाला. फलंदाज मैदानामध्ये रवाना झाले जगदीश. मात्र पहिल्या षटकामधील 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू मध्ये मात्र एखादा मोठा फटका आला ना तर कुठेतरी सन्मानजनक स्कोर्स उभं राहू शकेल गोरेगाव संघ. एक दोन मोठे फटके येणे गरजेचे असतील. पुन्हा एकदा उंचर मारत होता परंतु चेंडू मात्र डॉट येतोय. वारंवार पंचांवर दबाव टाकण्याचं काम करतायत करो संघाचे प्लेयर्स. परंतु परतचा मात्र आपल्या निर्णयावरती तटस्थ असतील आणि कुठेतरी एक सिंगल धाव मात्र फक्त लागली गेली. चला गुरुचरण दत्तकुपा गुरुचरण ब संघ जर आला असेल तर त्यांची रिपोर्टिंग करायची. गुरुचरण हे संघ आलेला आहे.
पुन्हा एकदा मात्र ऑफ साइड क्षेत्ररक्षक असतील चुकी होणार नाही निश्चितच एक सिंगल धाव फलकावर होईल या सिंगल ने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल ते निश्चितच थोडंसं मात्र फंबलिंग पाहायला मिळालं दोन युवकडे होते दोन बाद दोन अशी परिस्थिती पाहतो आपण जिथे शेवटचा चेंडू असेल ज्या फलंदाजाने मात्र अवघे 5 चेंडू नाश्तावरून पाहिले त्याला मात्र स्ट्रायकर आणण्याचं काम केलं फलंदाज जगदीशने शेवटचा चेंडू असेल शेवटच्या चेंडूवर षटकार चौकार आला ना तर निश्चितच धाव संख्या थोडीशी मजबूत स्थितीत पोहोचेल यात मात्र शंका नसणार आहे पुन्हा एकदा मात्र निश्चितच बाहेर जाणारा चेंडू होता चेंडू मात्र डॉट येतो षटक मात्र समाप्त झालाय एक षटक समाप्तीनंतर गोरेगाव या संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 2 बाद 2 चला लवकर सामन्याला सुरुवात करा दुसरा षटक मात्र कारवार संघाकडून कोणाकडे दिलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल चला पंच त्यांना ताकीद द्या 2 मिनिटाच्या 2 षटक मात्र फेकावे लागतील ताकीद द्या गोविंदांना निश्चितच पहिल्या षटकाचा मात्र खेळ समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये धावफलकार धावला गेला 2 गडाच्या मोबदल्यात चांगली गोलंदाजी पाहिली आपण सागरा यांची पूर्णपणे मात्र झगडून ठेवले फलंदाज जगदीश आणि कैलास यांना कुठल्याही प्रकारचे मात्र मोठे फटके मारून दिले नाही आता मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय कारवार संघाकडून राकेशला पाहू शकाल पहिला चेंडू पेस करेल जगदीश म्हणजे थोडासा अडथळा निर्माण झालाय आणि ते मात्र स्वतःला थांबवण्याचं काम केलं गोलंदाज राकेशने इथे मात्र युवराजने चेंडू हेलिकॉप्टर उडवला होता परंतु इथं मात्र सिंगल धाव येईल धावफलकावर जिथेच कैलासला मात्र स्ट्रायकर आणण्याचं काम केलं हेलिकॉप्टर स्टाईलने चेंडूला फेकून दिला होता परंतु चेंडू मात्र अडवला गेला निश्चितच सिंगल धाव आली गेली निश्चितच पाठीमागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो होता कैलास 8 बॉल आणि 30 धावा खेळला होता निश्चितच त्याला मात्र शांत ठेवण्याचं काम केलं गेलं निश्चितच कैलासला मात्र सचिनची फलंदाजी करावी लागेल निश्चितच चेंडू मात्र अतिरिक्त सुविधा येतोय मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी मात्र अवघ्या 8 चेंडूमध्ये 30 धावा कुठून काढल्या होत्या 4 षटकाराने 1 चौकार मारला होता तोच मात्र फलंदाज शांत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज राकेशने निश्चितच अजूनही मात्र षटकातील 4 षटक असतील स्वतःवरती विश्वास दाखवलाय फलंदाज कैलासला मात्र विश्वास खरं उतरावं लागेल इथं मात्र पुन्हा एकदा मात्र उंचावर मारायचा होता चेंडू मात्र डॉट येतो धावसंख्या 3 असेल
थँक्यू सो मच योगेश शिंदे सर, आपण त्यांचा आवाज ऐकला. आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. ओमसाई खडकी आयोजित मैत्री चषक 2026 शानदार पर्व. आज मात्र या क्रिकेटचा महाकुंभ मेळा या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील जर पाहिली गेली तर तिसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. श्री सिद्धिविनायक काराव टीम आणि त्याच्या अगेन्स्ट गोरेगाव संघ. विचार केला तर गोरेगाव टीमनं 2 सामन्यामध्ये भरपूर चांगली कामगिरी करते. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली साकारली होती. आरुष 11 खडकी टीमच्या विरोधात 42 धाबा त्यांनी चेस केल्या. त्यानंतर शील संघाच्या विरोधात 56 धाबा देखील त्यांनी डिफेंड केल्यात. परंतु श्री सिद्धिविनायक काराव टीमच्या विरोधात 12 बॉल मध्ये फक्त धाव फलकावरती पाहायला मिळतात 3 धाबा. लो स्कोरिंगची मॅच. एक मोठा फटका श्री सिद्धिविनायक काराव टीमचं स्वप्न पूर्ण करेल, कारण 4 धावसंख्येची गरज आहे. आज मात्र श्री सिद्धिविनायक काराव टीम मनाशी एकच इच्छा बाळगून आलाय की या स्पर्धेतून एक ट्रॉफी आपल्याला घेऊन गावामध्ये जायची आहे. आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी 3 षटका 3 सामन्यामध्ये 3 सामन्यामध्ये त्यांनी भरपूर चांगली कामगिरी केली आहे. त्यानंतर आपण पाहतोय काही क्षणातच ज्यांचं आगमन झालं गेलंय. पाहतो या ठिकाणी आरडी गावातून बिलॉंग झालेले अत्यंत आमचे जवळचे मित्र आणि श्री गणेश हॉटेल जे वांगणीमध्ये आपण पाहतोय आणि त्या हॉटेलचे ओनर आहेत केतनजी प्रभाकरजी शेळके या साहेबांचे ते आगमन झाले गेले आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत. अतिशय दिलदार माणूस आहे. खरं तर जेव्हा मागी गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही 5 दिवस ते गणपती बाप्पांचं आमच्या गावामध्ये आगमन झालं होतं आणि त्या गावामध्ये देखील आपण बघलं तर वांगणीमध्ये काय फेमस आहे तर खरं तर श्री गणेश हॉटेल. या हॉटेलमध्ये तुम्हाला स्पेशलिस्ट सिंगल वडा उसळ किंवा डबल वडा उसळ ही त्यांच्याकडे खूप फेमस आहे. आणि खरं तर श्री गणेश हॉटेल म्हटलं तर केतन शिळकीच्या नावाने ते हॉटेल ओळखलं जातं आणि त्यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मी करतोय पुन्हा एकदा ओम साई खडकी आयोजित मैत्री चषक 2026 मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच बरोबरीने आपण पाहतोय काही क्षणातच आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील कुणालजी शेळके. खरं तर कुणालजी शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर कुणाल शेळके आणि केतन शेळके हे दोन्ही सख्य बंधू आहेत. त्यामुळे तशी सन्माननीय कुणालजी शेळके साहेबांचे ते आगमन झाले गेले आणि त्यांचं देखील मी करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेकरिता तब्बल आपण पाहिलं गेलं तर आमच्या मुख्य जिथून द्वार आहे तिथून मात्र त्यांची रॉयल एंट्री देखील आपण पाहिली. आणि खरं तर कुणालजी शेळके सरांना एकच सांगेन, शून्यातून विश्व निर्माण कोणी करावं ना तर केतन शेळके या सरांनी. खरं तर शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलंय. अगदी त्यांची परिस्थिती एवढी बिकट होती. आज मी म्हणेन आरडे गावामध्ये ते स्टार आहेत, त्यांचे खूप चांगले स्टार आहेत. आणि गेल्या काही दिवाळीमध्ये आपण पाहिलं तर आता नुकतंच त्यांची 1 महिन्यापूर्वी त्यांची जी क्रेटा गाडी आहे ती देखील त्यांनी घेतलेली आहे. जे स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी पूर्णपणे इथे पाहायला मिळालं. परंतु यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर सिद्धिविनायक काराव टीमचा जे स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी कंप्लीट झालंय. वेल डन टीम सिद्धिविनायक काराव टीम. हार्ड लक गोरेगाव संघ. 4 धावसंख्येची गरज होती. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय स्ट्राइक इन वरती राकेश होते आणि राकेशनं अगदी बाटच्या स्लॉट मध्ये चेंडून त्याला पाठवलंय सरेल पार्किंग लॉट मध्ये. विजय स्ट्रोक षटकार. रॉयल एंट्री पाहिली. खरं तर कुणालजी शेळके सरांच्या पण या ठिकाणी रॉयल एंट्री पाहिली. शून्यातून विश्व कसं निर्माण करावं ते मात्र कुणाल शेळके आणि केतन शेळके या दोन्ही भाऊंनी खरं तर संपूर्ण गावामध्ये अगदी कुणाल शेळके आणि केतन शेळके या दोन्ही भावांची चर्चा भरपूर राहिली. खरं तर शून्यातून विश्व कसं निर्माण करावं मात्र ते त्यांनी करून दाखवलंय. म्हणतात ना कष्टाला पर्याय नाहीये. आणि या मॅच मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर सिद्धिविनायक काराव टीमनं अगदी मेहनतीच्या जोरावरती हा सामना जिंकलाय. चला आपण या ठिकाणी कुणालजी शेळके साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. खरं तर ग्रामपंचायत पाषाण्यामधील एक खडकवाडी गाव आहे आणि त्या खडकवाडी गावामध्ये नितांत प्रेम कुणाल शेळके आणि कुणालजी शेळके आणि त्याच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील पांडुरंगजी चव्हाण. त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या बरोबरीनं
सार्थकजी शेळके या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले गेले, त्यांचं देखील आपण करतोय शुभ सन्मान. एक मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचबरोबर या स्पर्धेची एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण कुणालजी शेळके साहेबांचा शुभ सन्मान करतोय. एक डासिंग रुबाबदार व्यक्तिमत्व आणि खरतर एक सरळ आणि साधा स्वभाव कुणालजी शेळके साहेबांचा आणि त्या ठिकाणी आपण करतोय मान सन्मान. चला टॉसबॉक्स मध्ये आपण लगेचच या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत. खरं तर शून्यातून ज्याने विश्व निर्माण केलंय आरडे गावामध्ये कुणालजी शेळके आणि त्याच्या बरोबरीनं त्यांचे छोटे बंधू त्यांचे मोठे बंधू केतन शेळके. खरं तर हे दोन्ही बंधू, परंतु या दोन्ही बंधूंना शून्यातून विश्व निर्माण केलंय आणि श्री गणेश हॉटेल आपण वांगणीमध्ये पाहतो आणि त्या हॉटेलमध्ये खरं तर त्यांच्या हॉटेल ते दोन्ही बंधू ते हॉटेलचे ओनर आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय कुणालजी शेळके साहेबांचा इथे मान सन्मान केला जातो आणि अगदी प्रेमापोटी इथपर्यंत यावं लागला. म्हणतात ना जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यापर्यंत एखादा व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीचं जर अफाट प्रेम एखाद्या व्यक्तीवरती असेल ना तर जगाच्या कानाकोपऱ्यापासून तर तो तिथपर्यंत कुठल्याही पद्धतीने पोहोचू शकतो आणि नितांत प्रेम करतो.